गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आज पाहूया आपण दो समाज यामध्ये काय असते काय नाही हे आपण समजून घेऊया. तर सर्वात प्रथम समजून घ्या की दो समास म्हणजे असा समास की ज्यामध्ये दोन्ही शब्दाला काय असते समान महत्त्व असते, त्याला काय म्हणतो आपण दो समास. हे तुम्हाला उदाहरणावरून लगेच समजून जाईल. बघा, याचं उदाहरण घेऊया आपण. पहिलं आई वडील. काय शब्द आहे? आई वडील शब्द घेतला आपण, आई वडील. तर मला सांगा, याच्यामध्ये आई आणि वडील दोघांनाही समान महत्त्व आहे ना? तुम्ही तुमच्या आई वडिलांना कोणाला जास्त महत्त्व आणि कोणाला कमी देऊ शकता का? नाही. इथे आई आणि वडील दोन्ही शब्द समान महत्त्वाचे आहेत. मग असा जो समान असतो की ज्याच्यामध्ये दोन्ही जे पद आहे, पहिलं पद आई आणि दुसरं वडील, पहिला शब्द आई आणि दुसरा वडील, दोन्हीही समान महत्त्व देतात, त्याला या शब्दाचा जो समास होईल त्याला काय म्हणतात? दो समाज. आणि याचा विग्रह कसा करायचा? याचा विग्रह आणि किंवा व शब्दाने केला जातो. इथे तुम्ही याचा विग्रह कसा कराल? आई आणि वडील दोन्हीही कशाने जोडला जातो? हा आणि म्हणजे हा झाला याचा विग्रह ना, आणि हा झाला समासिक शब्द. पण कोणत्या समासाचा? दो समाजाचा. कारण इथे दोन्ही शब्दास कसं महत्त्व आहे? समान. आई वडिलांना एकमेकांना कमी जास्त लेखू शकता का तुम्ही? नाही, दोघांनाही समान महत्त्व असते. असे आपण भरपूर उदाहरण या समाजाचे पाहूया. त्याचा विग्रह काय आहे आणि या समाजाचे 3 प्रकार पण पडतात, ते पण आपण बघूया. चला तर आपण दो समाजाचे उदाहरण पाहू. जवळपास आपण 5 उदाहरण पाहू, तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जाईल. पहिलं होतं आपण आई वडील, दोन्ही पद समान होते. दुसरं पाहू आपण हात आणि पाय. मला सांगा, तुमच्या हाताला जितकं महत्त्व आहे तितकंच पायाला आहे ना? तुम्हाला हात नसले तर चालणार आहे का? नाही. पाय नाही, म्हणजे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. म्हणजे या शब्दात हात आणि पाय दोन्ही पद कसे आहेत? महत्त्वाचे आहे. म्हणजे हात पाय हा शब्द कशाचं उदाहरण होईल? दो समाज. आणखी एखादं उदाहरण बघा, ताट आणि वाटी. काय आहे? ताट आणि ताट वाटी. ज्याचा शब्द बनवला आपण ताट आणि वाटी होता, त्याचा काय बनवला शब्द? दोन्ही शब्द मिळून ताट वाटी हा समासिक शब्द बनवला. मग ताट आणि वाटी दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे ना? एकच कोणावाजून काम चालणार आहे का? नाही. मग असा समास की ज्याच्यामध्ये दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात त्याला म्हणतात दो समाज. आणखी आपण 3 उदाहरण पाहू. जसं दक्षिण उत्तर. काय शब्द बनवला मी? दक्षिणोत्तर. हे 2 दिशा बनलेलं आहे, दक्षिण आणि उत्तर. दोन्ही दिशा आहेत आणि दोन्ही याला काय समान महत्त्व आहे. त्याच्यानंतर नर नारी. पहा, दोन्ही शब्द आहेत, दोन्ही पदाला समान महत्त्व आहे. त्याच्यानंतर ने आण म्हणजे नेणे आणणे. नेण्याला पण आणण्याला पण समान महत्त्व आहे. दोन्ही पद प्रखर आहेत, प्रभावी आहेत. अशा शब्दाला काय म्हणतात? दो समाज. की ज्याच्यामध्ये दोन्ही इथंच शब्दावरूनच दिसते दोन्ही पद काय असतात? महत्त्वाचे असतात. याचे एकूण 3 भाग पडतात, ते आपण बघू. चला तर दो समाजाचा पहिला प्रकार आहे इतर समाज. पहा, काय असतो हा? यामध्ये दोन्ही पद कशी अर्थासाठी आवश्यक असतात, दोन्ही पद महत्त्वाचे असतात. उदाहरणावर लगेच क्लिअर होईल. पहा, आई वडील दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि अर्थासाठी दोन्ही पदांची काय असते? आपल्याला अपेक्षा असते. आणि हे 2 शब्द कशाने जोडलेले असतात? एकतर आणि किंवा व. या 2 पैकी कशानेही जर शब्द जोडलेले असतील आणि दोन्ही पद अर्थासाठी आवश्यक असतील तर तो कोणता दो समाज राहील? इतर दो समाज. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचे. कशाने जोडलेले असतात हे शब्द? आणि व ने. जेव्हा विग्रह करतो तेव्हा लिहितो ना आपण आई आणि वडील. एखादा शब्द राहू शकतो व ने पण जोडलेला, जसं. ठीक आहे, हे जे दोन्ही आणि जोडलेले राहतील त्याला काय म्हणतात? इतर दो समाज. वैकल्पिक दो समास पाहू. वैकल्पिकचा अर्थ होते ऑप्शनमध्ये राहते. दोन्ही पाहिजेत का आता आपल्याला अर्थासाठी? नाही, 2 पैकी एकच पद पाहिजे. पहा, जसं शब्द आहे उदाहरणावरून क्लिअर होईल लगेच की खरे खोटे. एका वेळेस तुम्ही दोन्ही बोलता का, खरे आणि खोटे? नाही. एकतर काय बोलता तुम्ही? खरे बोलत असता किंवा काय बोलत असता? खोटे बोलत असता. म्हणजे यावरून आपल्याला समजते की अर्थासाठी दोन्ही पदाची आवश्यकता आहे का? नाही. खरे एक पद आहे, खोटे एक पद आहे. यापैकी एकच लागेल एका वेळेस, म्हणजे वैकल्पिक लागते. पास नापास दोन्ही वेळेस तुम्ही एका वेळेस तुम्ही पास आणि नापास दोन्ही असता का? नाही. काय असता? एक तर पास असू शकता, एक तर काय असू शकता? फेल म्हणजे नापास असू शकता. म्हणून मग असे शब्द 2 पैकी एकाच पदाची आवश्यकता असते
पहा दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत म्हणजे दो समास तर आहे, पण एका वेळेस अर्थासाठी आपल्याला एकच पद लागते, त्याला म्हणतात वैकल्पिक दो समास. आणि आणखी ओळखायचं कसं, तर हे शब्द किंवा, अथवा आणि वा ने जोडलेले असतात. म्हणजे हा शब्द कसा जोडलेले, खरे किंवा खोटे. काय बोलता तुम्ही, खरे किंवा खोटे, पास अथवा नापास, पास वा नापास, म्हणजे या 3 शब्दांनी हे शब्द काय असतील, जोडलेले असतील. अर्थासाठी दोन्हीपैकी एकच घ्यायला लागेल, खरे खोटे. मग तुम्ही काय बोलू राहिले, नेमकं अर्थ लागणार आहे का दोन्ही पद मी घेतले तर, नाही, एकच घ्यायचं, एक तर खरं किंवा खोटं, पास किंवा नापास. द्वंद्व समाजाचा तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे समाहार दो समास. आता इथं समाहारचा अर्थ समजून घेऊ पहिले आपण. समाहार अर्थ होते इथं समावेश. मग कशाचा समावेश, तर पहा जेव्हा आपण या समाजात जे शब्द येतात की नाही, असे शब्द येतात. उदाहरणार्थ पहायचा अंथरून, ठीक आहे, काय शब्द आहे, अंथरून पांघरून, काय शब्द आहे, हा नऊ आहे, अंथरून पांघरून, ठीक आहे. भाजी पाला, तर काय झालेलं आहे पहा, असे शब्द या समाजामध्ये येतात. तर याचा म्हणणं आहे की समावेश कशाचा करते, या पदाचा जेव्हा आपण विग्रह करायला जातो ना, तेव्हा या मूळ पद आहेत हे दोन, अंथरून एक पांघरून, यायचा तर उल्लेख होते, सोबत यायच्या जातीच्या आणखी वस्तूच्या. बघा कसं, आता अंथरून पांघरून शब्द याचा मला विग्रह करायचा आहे, तर मी काय करणार की अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आल्या ना, बाकीची वस्तू. असं आहे का की एकच सांगितली, याच्यामध्ये खूप काही येऊ शकते, जसं चटाई, गादी, ब्लँकेट किंवा आणखी काही असा याच्यामध्ये उल्लेख होतो, आहे ना. म्हणजे त्याला म्हणतो आपण अंथरून पांघरून, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तू. म्हणजे सगळ्या वस्तूंचा काय झाला इथं, समाहार झाला, म्हणजे समावेश झाला. जसं भाजीपाला आणि इतर भाजीपाला पण येणार ना त्याच्यात वस्तू. भाजीपाला म्हणजे नेमकं कोणती, दोनच येणार का, नाही, काय येऊ शकते, गाजर, टमाटर आणि त्याच्यासोबत लागणाऱ्या वस्तू पण. म्हणजे या सगळ्यांचा असा समास की ज्याच्या शब्दांचा विग्रह करता वेळेस मूळ पदाचा तर उपयोग होऊनच राहिला, जसं इथं भाजीपाला शब्द येऊन राहिला, अंथरून पांघरून पण येऊन राहिला, पण सोबत इतर वस्तूचाही समावेश होऊन राहिला. अशा समासाला, जो दो समाजातला समाज आहे, त्याला म्हणतात समाहार दो समास. ठीक आहे. आय होप तुम्हाला तिन्ही समाजाचे जे प्रकार आहेत दो समाजाचे ते तिन्ही समजले असतील. आणि तुम्हाला असेच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या बहिणी भावासोबत शेअर करा. आणि पुढच्या प्रकारात आपण लगेच भेटूया. तिथपर्यंत अभ्यास करा.